ठीक आहे. हॅलो. डिग्री टॉपिक अजून एक शेवटचं वाक्य एक एक सोडून घेऊ आपण. पहिलं बघू. आय विल नॉट सिट. की अश्विनी इज नॉट लेझियर दॅन राणी. बरोबर. आता या वाक्यामध्ये राणी काय आहे? प्रॉपर नाऊन आहे. अश्विनी काय प्रॉपर. आपण सुरुवात कशाने करणार? राणी. वाक्याचा काळ बदलायचा आहे का? नाही. मग काय येणार? इज. इथं नॉट आले. इथं नॉट येणार का? वाक्य दिलेलं कसं आहे? कंपॅरेटिव्ह आहे. हे पॉझिटिव्ह होणार. पॉझिटिव्ह म्हणजे एक तर नॉट सो ॲज असतं किंवा ॲज एज असतं. इथं नॉट आले. इथं नॉट घ्यायचं. मग काय ना? राणी इज ॲज लेझी. सॉरी ॲज लेझी. नाही ॲज. सो कधी येणार मॅम? जर नॉट असेल तर. कुठे? इथं आले ना नॉट. तुम्ही खाली कुठं नॉट घेताय? जर दिलेल्या वाक्यामध्ये नॉट असेल तर दुसऱ्या वाक्यात नॉट घ्यायचं नाही. साधं लॉजिक आहे. ठीक आहे. पुढे बघा. ऋतुजा वॉज ॲज टॉल ॲज माया. दोन प्रॉपर नाउन. पहिलं कोणतं आहे? माया. दुसरं कोणतं आहे? ऋतुजा. टाईप नंबर कोणता आहे? 1. कसा ओळखला? दोन प्रॉपर नाउन. सुरुवातीला कुणाला घ्यायचं? वडा मायाला पुढं घेतली. माया पुढं वाक्याचा काळ बदलायचा आहे का? लिहिलं वॉज इथं. पुढं काय करायचं? नॉट आहे का चेक कर. दिल्या वाक्यात नॉट आहे का? मग इथं नॉट लिहून घ्यायचं. आता करायचं आहे का आपल्याला? कंपॅरेटिव्ह. मग काय? नॉट दॅन ऋतुजा. ठीक आहे. या वाक्यामध्ये बघा. नैना इज नॉट स्ट्रॉंगर म्हटलंय. डिग्री कोणती आहे? कंपॅरेटिव्ह. करायची कोणती? कुणाला घ्यायचं पुढं? घेतली पुढं. चला. काय क्रियापद येणार? इज. बरोबर. आता नॉट आले म्हणजे खाली काय येणार? एक तर नॉट सो ॲज येतं किंवा ॲज येतं. इथे काय येणार? ॲज ॲज येणार. अश्विन कळलं का? मग इथं ऑलरेडी नॉट आले. मग इथं नॉट येणार नाही. मग नॉट आला असतं तर नॉट सो ॲज घेतला असतं. मग ॲज ॲज घ्यावं लागणार. काय नाहीचं? ॲज स्ट्रॉंग ॲज नैना. आलं सगळ्यांचं? सो ॲज कशाला? नॉट. हा. सो स्ट्रॉंग ॲज. हा असं. हा बरोबर. तर एकतर एक एक्झॅक्टली. करेक्ट. पुढे बघा. आय एम नॉट सो पॉवरफुल. आता बघा नॉट सो आले. मध्ये पॉवरफुल आले. मोर पॉवरफुल आले का? नाही. कुणाला घ्यायचं पुढं? यू. यूचं इथे काय येणार? एम इज आर. काय येणार? आर. बरोबर. यू आर. पुढं काय येणार? मोर पॉवरफुल देन आय का मी? आय. नॉट मी. मी म्हणजे मला असतं. पुढं लतिका वॉज नॉट काइंडर दॅन माय मदर. काय येणार वर? माय. बघा सांगतो तुम्हाला. थांबा. पहिली लक्ष द्या. लतिका वॉज नॉट काइंडर दॅन माय मदर. सुरुवातीला काय घ्यायचं मग? आय आणि माय मधला फरक सांगतो मी मधला तुम्हाला. माय मदर. बरोबर. इथं नॉट आली. इथं नॉट येईल का? नाही. डिग्रीला कोणती आहे? कंपेअर. करायची कोणती आपल्याला? पॉझिटिव्ह. घ्या पॉझिटिव्हला काय करायला लागेल मग? वॉज ॲज ॲज लिहायचं. मध्ये काय लिहायचं? काइंड ॲज. आलं का? पाचशे बरोबर आले. हा. माय आणि मी मधला फरक सांगतो तुम्हाला. कसला फरक पाहिजे तुम्हाला? हा. जस्ट अ सेकंड. झालं ना? ठीक आहे. इकडे लक्ष द्या मॅम. मी समजा म्हटलं यू आर माय सिस्टर. वाक्य बघा. तू माझी बहीण आहेस. पुढे आय एम युअर ब्रदर. दुसरं वाक्य आहे. बरोबर. तिसरं वाक्य बघा. शी लव्ज मी आणि शी लव्ज आय.
कोणतं वाक्य बरोबर आहे? शी लव्स मी, मीचा अर्थ काय होतो? मला ना, मी आणि माझ्यावर प्रेम करते. का ती मी प्रेम करते? मीचा अर्थ काय? मला किंवा माझं. बट शी लव्स आय होतं का शी लव्स मी? हे चुकलं. यू आर माय सिस्टर, माझी, अँड यू आय एम युअर ब्रदर. हे काय झालं? मी. आपण काय करतो? मी म्हणजे मराठीतला मला समजतो तो नाही आहे. मी काय ऑब्जेक्टिव्ह केस आहे आयची, आय काय सब्जेक्ट आहे. वाक्य कोणतं होतं आपलं सांगा मला बघाच आत्ता जे आपण घेतलं होतं ते वाक्य कोणतं होतं? व्हॉट वॉज दॅट सेंटेन्स? आय एम नॉट सो पॉवरफुल ॲज यू. मग काय येईल बघा, सांगा मला. यू आर दॅन मी का दॅन आय? हे महत्वाचं. एक वाक्य लिहा, चला सगळ्यांनी एक वाक्य. यू अँड, झालं होतं कदाचित तुमच्या लक्षात नसेल, आय एम नॉट शुअर, पण तुम्हाला ह्यातला फरक सांगतो मी. पहिलं वाक्य, यू अँड मी आर पार्टनर्स. पहिलं वाक्य चुकी का बरोबर सांगा मला. दुसरे, यू अँड आय एम पार्टनर्स. हे दुसरं वाक्य. तिसरं वाक्य, यू अँड आय आर पार्टनर्स. ह्याला आपण नाव देऊ ए, ह्याला बी, ह्याला सी. सांगा कोणतं करेक्ट आहे? कोणतं वाटतं तुम्हाला? शुअर? हाऊ? तू आणि मी. हा, आता यू अँड मी म्हणजे काय? तू आणि मला पार्टनर आहे असं होतं का? तू आणि मला पार्टनर असते का अश्विनी मॅम? नाही ना. मग यू अँड आय आर पार्टनर पाहिजे. इथे ॲम येतं का? आय तर बरोबर आहे, आयच्या नंतर तर ॲम येतं. अरे पण आयच्या नंतर ॲम कधी येईल? तर फक्त आय करता असेल, पण दोन करतेत, यू पण आणि आय पण आहे, मग काय येणार? आर. कळतंय? पुढं काय आहे? यू अँड आय आर. मग हे वाक्य बरोबर. थर्ड, तू आणि मी. पण तुला आणि मला म्हटल्यानंतर काय म्हणणार? मी सांगितलं की सुमित हॅज इन्व्हायटेड यू अँड मी फॉर बिर्याणी पार्टी. मग यू अँड मी काय झालं? मला. कळलं? हा, मी म्हणजे मला आणि माय म्हणजे माझा. लिहून घ्या. मग देतातच ते ना. हो हो हो, सगळ्या प्रकारचे वाक्य असतात. हे झालं का क्लिअर? सांगा मला. डन. जायचं टाईप नंबर 2 घ्यायचा. नाश्ता केलाय का सगळ्यांनी? ऋषी काय खाल्लं? बुवा उंट. म्हटलं उंट खाल्लं. चला घ्या टाईप नंबर 2. Before I explain type number 2, I would like to check your knowledge. तर मी एक सेंटेन्स देतोय. दिस इज द सेंटेन्स. याची डिग्री बदला. सागर इज द टॉलेस्ट बॉय. चेंज द डिग्री. सागर इज टॉल बॉय. सागर इज टॉल बॉय. अजून वेगळं काय? ट्राय करा. चुकत चुकत काय विषय? मॅम मला चेअर देता केवढी? हे तुमच्या मी सांगू? सर्वप्रथम दिलेलं वाक्य वाचून घ्या. वाचून घ्या. दिलेलं वाक्य वाचल्यानंतर मला कळलं की या वाक्यामध्ये एक प्रॉपर नाऊन, एक कॉमन नाऊन आहे. प्रॉपर नाऊन कोणते पोरांनो? कोणते प्रॉपर नाऊन? सागर. प्रॉपर नाऊन आहे का? सागर. कॉमन नाऊन आहे का? 2 कॉमन नाऊन आहेत का? 2 प्रॉपर नाऊन आहेत? एक प्रॉपर. राईट. म्हणजे 1 काय असतंय? प्रॉपर नाऊन. आणि 1 काय असतंय? कॉमन नाऊन. पण सगळ्यात महत्त्वाचं ते कसं पाहिजे? सिंग्युलर. म्हणजे असं लक्षात ठेवा, इफ द पर्टिक्युलर सेंटेन्स इज, वाक्य लिहा तो वाटलं तर,
going to have one proper noun and one, हे महत्वाचं आहे, one singular common noun, then that is from टाइप नंबर 2. मग ते कोणत्या टाइप मधून आहे? 2 नंबर टाइप मधून आहे. कळलं? हाऊ टू आयडेंटिफाय इट. लिहा, एवढं वाक्य लिहा. हा, मी सांगणार पुढं. सर ह्याचं असं होईल का? नो अदर बॉय ॲज टॉल ॲज सागर. हां, ओके, ट्राय करा तुम्ही एकदा. सांगा आता, मला एक सांगा, काही मी तुम्हाला असं म्हटलं होतं, लिहिलं की सांगा बरं का. लिहा तुम्ही प्रॉपर. बुवा वहीला काय झालं? पिवळी कशी झाली वही? कोणती? पिवळच आहे सर. अच्छा, तोचा कलरच आहे का? कशासाठी तो कसा? म्हणजे डिझाईन आहे तशी. हां. चला, कसं ओळखायचं टाईप नंबर 2 सांगा मला अश्विनी मॅम. जर तसं असेल मग ते वाक्य तुम्ही तिन्ही फॉर्मॅटमध्ये चालू शकता. तिन्ही फॉर्मॅट कोणते कोणते आले? पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. मग तुमच्या डोळ्यासमोर एक गोष्ट आली पाहिजे. पॉझिटिव्ह असेल तर काय येतं? नाही. कंपॅरेटिव्ह काय येतं? आणि सुपरलेटिव्ह मध्ये येतं. हा टेबल तुमचा तोंडपाठ पाहिजे. लिहा. This kind of structure we will have when we are going to deal with the sentence that is given in type number 2. काही गोष्टी खूप सोप्या असतात. आपल्याला काय करतो, आपण हाताने अवघड करून ठेवतो. फक्त एकदा तुम्हाला आयडेंटिफाय करता आल्या ना गोष्टी की पटपट 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 सुटायला लागतात. ते शिकवलंच नाही ना तुम्हाला. मी फक्त ट्राय, माझ्या शिकतेच आहे, तुम्ही ट्राय करा, चुकलं तर चुकू द्या. हां, मी एक एक वाक्य तुम्हाला करून दाखवतो आता. जस्ट कोणतं? द EST. आता इकडे बघा, द EST म्हणजेच काय? स्मार्टेस्ट, बेस्ट, स्ट्रॉंगेस्ट, टॉलेस्ट असं. ER म्हणजे काय? स्ट्रॉंगर, शार्पर असं. आणि नो अदर ॲज ॲज मध्ये काय तर वर्बचं, सॉरी, ॲडजेक्टिव्हचं बेस्ट फॉर्म येतो. हां, द EST, द EST, सॉरी, द EST. सॉरी हा. चला एक वाक्य देऊ, ट्राय करू आपण. मी कोणत्याही फॉर्मॅटमध्ये देऊ द्या, तुम्ही काय पाहिजे ते सांगतो तुम्हाला. वाक्य लिहा पहिलं. काय म्हणलं बघा,
नो अदर गर्ल वॉज ॲज टॅलेंटेड ॲज राणी. मग तुम्ही काय पाहणार सुरुवातीला? राणीला पाहणार का? काय बघणार अश्विनी मॅम? नाही, तुम्ही सुरुवातीला पाहायचं राणी काय आहे आणि गर्ल काय आहे. मग एकदा हे डन झालं की या वाक्यामध्ये मला आयडेंटिफाय करायचंय की दिस गर्ल इज अ व्हॉट इज गर्ल. हे काय? सिंग्युलर कॉमन नाउन. राणी काय? सिंग्युलर प्रॉपर नाही, प्रॉपर नाउन सिंग्युलर असतं. ठीक आहे ना, प्रॉपर नाउन. मग टाईप नंबर कोणता आहे? 2. आता 2 असेल तरी 3 वाक्य होतं. हा दिलं वाक्य कोणतं झालं आपलं? पॉझिटिव्ह झालं. मग बनवायचे किती? 2. मग कंपॅरेटिव्ह चालू करू आपण. सांग काय होतं नेम आपला? ER नेम होतं. म्हणजे काय लिहायचं? सुरुवात घ्या. राणी वॉज. ER द्यान म्हटलं. ER म्हणजेच काय? टॅलेंटचे 2 भाग होतात ना. मग काय टॅलेंटेड होणार का? नाही. मग काय होणार? इज, वॉज. व्हेरी गुड. मोर टॅलेंटेड. ओके. ER दॅन म्हटलंय. दॅन लिहून टाकायचं. एनी ऑदर लिहायचं. आणि शेवटी काय लिहायचं? गर्ल सिंग्युलर कॉमन नाउन. बघा या वाक्याचा अर्थ एक आलाय का चेक करा. आणि दोन्ही वाक्यामध्ये सिंग्युलर कॉमन नाउन आहे का नाही पहिले चेक करायचं. चेक करा. सगळ्या वाक्यात, तिन्ही वाक्यात अजिबात नाही येणार. जर प्लुरल तर वाक्य चुकलं तुमचं. हा नाही, तुम्ही कॉमन नाउन चेंज केला अर्थ तर 100% बदलला. तो टाईप 3 आहे. आता पहिले आपण टप्प्याटप्प्याने जाऊ. हे कळलं? समजलं कम्प्युटर कसं करायचं? अजून करताल देऊ एक वाक्य. सुपरलेटिव्ह करू पहिलं. सुपरलेटिव्ह काय असतं? द EST. मग सुरुवातीला कुणाला घ्यायचं? राणीला घ्या. राणी इज. दचं काय लिहायचं? द. सॉरी हा सॉरी. राणी वॉज द टॅलेंटेडचं काय होणार? द मोस्ट टॅलेंटेड. मॅडम मोस्ट असेल तर द अगोदर येतच. द मोस्ट टॅलेंटेड गर्ल. आता या वाक्यात आहे ना, तिन्ही वाक्यात एक गोष्ट कॉमन सापडेल तुम्हाला. या तिन्ही वाक्यामध्ये वी आर टॉकिंग अबाउट द सुप्रीमसी ऑफ राणी. राणी सगळ्यात भारी आहे. राणी सगळ्यात जास्त काय हुशार आहे. नो अदर गर्ल वॉज ॲज टॅलेंटेड राणी. राणीपेक्षा दुसरी कोणतीही मुलगी टॅलेंटेड नव्हती. वॉज. राणी वॉज मोर टॅलेंटेड दॅन एनी अदर गर्ल. राणी इतर कोणत्याही मुलीपेक्षा जास्त टॅलेंटेड होती. आणि राणी वॉज द मोस्ट टॅलेंटेड गर्ल. राणी सगळ्यात जास्त टॅलेंटेड होती. अर्थ बदलला का? काळ बदलला का? मग तुम्ही अर्थ पण नाही बदलला. प्रत्येक ठिकाणी वॉज आहे, पास्ट टेन्स आहे, काळ नाही बदलला. म्हणून हे सगळी वाक्य आपली बरोबर आहेत. ऑल 3 सेंटेन्स आर करेक्ट. एक वाक्य करताल, ट्राय कराल. चुकलं तर. चुकणे हा मनुष्य धर्म आहे, पण चुकातून न शिकणे ही राक्षसी वृत्ती आहे. बस कुठं चालला होता? मला वाटलं सिंपल वाक्य देऊ. चला मी असं म्हटलं, नरेंद्र मोदीजी इज द मोस्ट स्टायलिस्ट प्राईम मिनिस्टर इन द वर्ल्ड. सोडवा. कारण मी सकाळी तो हे बघत होतो, काय म्हणतात ते, एक न्यूज बघतो, त्याच्यात आणि ते मोदी साहेबांच्या ह्याच्यावर सोन्याच्या हे होते, नरेंद्र मोदी असं हे केलेलं 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये असं नाही का स्ट्रिप्स होत्या. म्हणून म्हणलं की किती स्टायलिश प्राईम मिनिस्टर आहे बघा. नरेंद्र मोदी इज द मोस्ट स्टायलिस्ट प्राईम मिनिस्टर इन द वर्ल्ड. वर्ल्ड आहे ना, जग आहे, यातलं कॉमन नाउन प्राईम मिनिस्टर आहे.
थोड्या वेळाने चालेल ना आहेस ना हा. झालं का झालं मी सोडून देतो पहिले मी काय करतोय बघा आधी तुम्हाला मी चान्स सोडवायला सुरुवातीला एक काम करायचं सुरुवातीला या ठिकाणी यायचं आणि असा पेन निवडायचा निवडला त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट की रीड द सेंटेन्स केअरफुली सेंटेन्स वाचल्यानंतर मला एक गोष्ट कळते की या वाक्यात नरेंद्र मोदी कॉमन नाऊन आहे का प्रॉपर नाऊन आहे प्रॉपर नाऊन नरेंद्र मोदी म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर डोनाल्ड ट्रम्प येईल का नाही मग नरेंद्र मोदीजी कोण आहेत प्रॉपर नाऊन आणि प्राईम मिनिस्टर कॉमन नाऊन आहे कारण प्रत्येक देशात एक प्राईम मिनिस्टर असतो सो वन कॉमन नाउन and one proper noun but that common noun is in singular form तो 100% टाईप नंबर 2 is there मग टाईप नंबर 2 असेल तर काय करायचं पोरांनो आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह काय येतं तर हे दिलेलं कोणतं आहे सुपरलेटिव्ह मग सुपरलेटिव्ह करायचं नाही पॉझिटिव्ह करायचं काय करणार सुरुवातीला घ्या नो अदर नरेंद्र मोदी येईल का नाही व्हेरी गुड नो अदर yes no other prime minister is as stylish as Narendra Modi ji in the world किती लोकांचं आलं आलं व्हेरी गुड आलं सर सुमित अमित आलं चला आता हे झालं पॉझिटिव्ह आता आपण काय करू कंपॅरेटिव्ह करू चालेल कसं करणार कंपॅरेटिव्ह करू का क्लिअर आहे चला कंपॅरेटिव्ह म्हणजे काय होतं ER दॅन एनी अदर मग काय येणार बघा नरेंद्र मोदी इज काय मोर कारण स्टाईलिशचे दोन भाग होतो ना स्टाईल मेन वर्ड आहे मोर स्टायलिश दॅन एनी अदर प्राईम मिनिस्टर इन द वर्ल्ड आता तिन्ही वाक्यांमध्ये एक गोष्ट कॉमन पाहिजे मला की एक असेल प्रॉपर नाउन आणि एक असेल सिंग्युलर कॉमन नाउन आले का सगळ्याचा अर्थ चेक करा सगळ्याचा अर्थ चेक केला तर तुम्हाला कळलं की वाक्याचा अर्थ नाही बदलला का नाही बदलला तर वाक्य बरोबर नाही तर वाक्य चुकलं चेक करा बरोबर आहे व्हेरी गुड बरोबर अजून एक वाक्य करत असत त्याच्या मनाने अमित सुमित जमेल ना नाव भारी आहेत नाही दोघे एकाच वेळी ऍडमिशन घेतलीत माहिती वर्ग भाऊ आहेत निकिता गावाला गेले प्रतीक्षा आजारी आहे जाऊ द्या चला सवय लागली हो आणि असं केल्याशिवाय ना फील येत नाही असं वाटतं मी फळ्यावर शिकवतोय ठीक आहे निलेश सर सांगा एक वाक्य छानपैकी तुमच्या मनाने आवडते ऍक्ट्रेस कोण आहे ऍक्टर कोण आहे Mango is more sweeter fruit than नाही ते झालं की वेगळं ऍडजेक्टिव्ह पाहिजे मला समथिंग डिफरंट बोला जसं आपण आहे ना टेन्समध्ये वेगळं वर्ब वापरायचो ना सेम तुम्ही आता मला काय वापरून द्यायचं वेगळं ऍडजेक्टिव्ह Sachin is the most talented player. आहे ते म्हणताय मला वाटलं टॅलेंटेड झालं की आता तेच झालं प्राईम मिनिस्टर नको वेगळं ऍडजेक्टिव्ह पाहिजे मला चला मी सांगतो सिम्पल तुम्ही आहे ना तुमचं डोकं बघा मी असं म्हणलं इंग्लिश इज
easier than any other subject. सोडवा. English is easier than any other subject. जमलं? काय केलं? कोण सोडवते येऊन? सॉरी, पण तुम्ही ह्याच्यात सापड. हा, चला सुरुवातीला काय करायचं? सुरुवातीला दिलेलं वाक्य वाचून घ्यावे. दिलेलं वाक्य वाचल्यानंतर मला असं कळलं की या ठिकाणी इंग्लिश हे प्रॉपर नाउन आहे, बरोबर? जसं इंग्लिश आहे, मराठी आहे, इकॉनॉमिक्स आहे, पॉलिटी, जॉग्राफी, ऑल दीज आर द नेम्स ऑफ द सब्जेक्ट. सो इंग्लिश इज द प्रॉपर नाउन अँड सब्जेक्ट इज अ कॉमन नाउन, बट द सब्जेक्ट इज अ सिंग्युलर कॉमन नाउन. म्हणजे टाईप नंबर 2. दिलं वाक्य कोणतं ह्याच्यामध्ये सांगा? कंपॅरेटिव्ह मध्ये. करायचं कशामध्ये? चला काय करणार? नो अदर सब्जेक्ट इज ॲज इझी ॲज इंग्लिश. ठीक आहे, इथपर्यंत आलं. पुढं बघा. आता हे झालं पॉझिटिव्ह. पुढचं काय करायचंय? सुपरलेटिव्ह करायचं. काय येणार? इंग्लिश इज द इझिएस्ट सब्जेक्ट. आता या तिन्ही वाक्यांमध्ये तुम्हाला एक पाहता आलं पाहिजे. या 3 वाक्यांमध्ये मला इथं या ठिकाणी सब्जेक्ट नावाचा शब्द आहे, तो सिंग्युलर आहे का? आहे का? आहे. इथं आहे का सिंग्युलर? आहे. इथं आहे का सिंग्युलर? आहे. काळ सेम आहे का? चेक करा. आहे. इथे इज आहे, इथे इज आहे, इथे इज आहे. टेन्स पण सेम आहे. आणि जो आपण पॅटर्न शिकलोय तो पॅटर्न आपण फॉलो करून वाक्याचा काळ आणि अर्थ बदललाय का चेक करा. जर बदलला तर वाक्य चुकलं. मग हे बरोबर आहे 100%. टाईप सगळ्यांच्या लक्षात आला? एनी डाऊट अबाउट टाईप नंबर 2? क्लिअर? शेवटचं वाक्य सोडवत असतो त्याच्या मनाने. मग त्याच्यानंतर आपण ब्रेक घेऊ, चालेल ना? वाक्य सात्विक is the most hardworking player in this academy. सोडवा. सात्विक is the most hardworking player in this academy.
सॉरी, चल पहिलं तुम्ही सांगायचं, मी काहीच करणार नाही, एकांकडे सांगा. सर्वप्रथम दिलेलं वाक्य वाचून घ्यावे. वाचल्यानंतर मला काय कळलं, एक प्रॉपर नाउन कोणतं आहे, कॉमन नाउन कोणतं आहे, नाही हो, सात्विक अकॅडमी आहे का, सात्विक कोण आहे, प्लेयर. मग प्लेयर सिंग्युलर का प्लुरल आहे, म्हणजे या वाक्यामध्ये सिंग्युलर कॉमन नाउन आहे, म्हणजे टाईप नंबर कोणता आहे, 2. टाईप नंबर 2 म्हणजे तुमचे असे डोळे जर मिटले तर पॉझिटिव्ह, नो अदर ॲज एज, कंपॅरेटिव्ह, ER दॅन एनी अदर, सुपरलेटिव्ह, द एस्ट असं डोळ्या पुढे आलं पाहिजे. दिलं वाक्य कोणतं आहे, सुपरलेटिव्ह. करू पॉझिटिव्ह घ्या, नो अदर प्लेयर इज ॲज काय, हार्ड वर्किंग ॲज सात्विक. आलं सगळ्यांचं इथपर्यंत, आणि पुढल्या इन दिस अकॅडमी. चालेल चालेल, पण सगळं शेवटी घ्यायचं शक्यतो. पुढे बघा, पुढं आता पॉझिटिव्हचं सॉरी कम्पेटिव्ह करायचं, मोर हार्ड वर्किंग दॅन एनी अदर आलं पाहिजे बरं का, चुकून मेनी अदर करता आलं, एनी अदर अकॅडमी, एनी अदर प्लेयर, सॉरी हां, एनी अदर प्लेयर इन दिस अकॅडमी. किती लोकांचं आलं असं वाक्य, सगळ्यांचं आलं बरोबर, तर काही प्रॉब्लेम नाही. तर अशा प्रकारे आपण टाईप नंबर 2 हा डिग्रीचा आपण शिकलेलो आहेत. याच्यामध्ये एक असतं 1 सिंग्युलर नाउन आणि 1 प्लुरल, सॉरी एक असतं प्रॉपर नाउन, एक असतं सिंग्युलर कॉमन नाउन, आणि पॉझिटिव्ह, नो अदर ॲज एज, कंपॅरेटिव्ह, ER दॅन एनी अदर, सुपरलेटिव्ह, वन ऑफ द EST, अशी रचना असते. ठीक आहे, अशा प्रकारे टाईप नंबर 2 संपलेला आहे. टाईप नंबर 3 मध्ये आपण लवकर भेटू. धन्यवाद.